नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही बॉम्बे हायकोर्टच्या भरतीची तयारी करत असू द्या, त्याच्यामध्ये ड्रायव्हर, क्लर्क, अन्य कोणत्याही पदाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असे प्रश्नमालिका आपली सुरू आहे. आणि त्याच्यातील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. इंदिरा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो कधी मिळाला? आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे की इंदिरा गांधी यांना भारतरत्न जो पुरस्कार आहे तो कधी मिळाला? तर बघा, भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत की ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि ते साल आहे बघा, करेक्ट आन्सर त्याचं 1971 आहे. 1971 साली इंदिरा गांधी यांना काय झालेला आहे? भारतरत्न जो पुरस्कार आहे तो पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. वाहन चालवताना डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजे काय? बघा, आपण ज्या वेळेला वाहन चालवत असतो त्यावेळेला डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजे काय असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत: वेग वाढवणे, अपघात टाळण्यासाठी सावध पद्धतीने वाहन चालवणे, हॉर्न वाजवणे आणि नियम मोडणे. डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग. तर याचं करेक्ट आन्सर मित्रांनो प्लीज कमेंट करायचं आहे. आणि माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नांची जी काही PDF आहे ती PDF आपल्या mtechsolu.com ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही वेबसाईटवरती जाऊ शकता आणि ड्रायव्हर भरतीची इंटरव्ह्यू आणि तांत्रिक प्रश्नांची PDF तुम्हाला तिथं मिळणार आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे अपघात टाळण्यासाठी सावध पद्धतीनं वाहन चालवणे म्हणजे डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग होय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा बँकर टू गव्हर्नमेंट म्हणून काय अर्थ आहे? बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा बँकर टू गव्हर्नमेंट म्हणून काय अर्थ आहे? मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला DCC बँक असेल किंवा बँकिंगची तुम्ही तयारी करत असाल त्याच्यामध्येही विचारला जाऊ शकतो. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत: कर वसुली, सरकारची बँकिंग कामे सांभाळणे, कर्ज वितरण करणे आणि कायदे करणे. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. याच्यातील करेक्ट उत्तर बघा काय आहे. इथं चुकून माझ्याकडून जुनच उत्तर राहिलेलं आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे सरकारची बँकिंग कामे सांभाळणे. हे याचं करेक्ट उत्तर आहे की बँकर टू गव्हर्नमेंट म्हणून जो रिझर्व्ह बँकेचा अर्थ आहे तो सरकारी बँकेची कामे सांभाळणे हा आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 19(1)(a) कोणता अधिकार देते? बघा, कलम कोणता आहे? 19(1)(a) हा जो कलम आहे हा कलम काय अधिकार देतो असं आपल्याला इथं विचारलं जातं. तर संघटना स्थापन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हालचालीचे स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्य. बघा, हे 4 ऑप्शन आहेत. याच्यातील करेक्ट उत्तर बघा काय आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते भारतीय राज्यघटनेतील कलम 19(1)(a) चा अधिकार देते, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या शैलीचे मिश्रण आहे? बघा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे मुंबईमधील ते कोणत्या वास्तुशैलीचे मिश्रण आहे? गोथिक व भारतीय, मुघल, रोमन आणि द्रविड. तर चला याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे मित्रांनो. वास्तुशैलीचे मिश्रण कोणतं आहे? इथं चुकून परत तसंच झालेलं आहे, इकडं दुर्लक्ष करा. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो तर गोथिक व भारतीय शैली जी आहे या गोथिक व भारतीय शैलीचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे ते काय आहे? या वास्तुशैलीचं मिश्रण आहे. चला, कधी कधी अशा गोष्टी गडबडीमध्ये होतात कॉपी पेस्ट करत असताना, त्यामुळं इकडं दुर्लक्ष देऊ करा मित्रांनो. आणि याचं करेक्ट उत्तर हे लक्षात ठेवा, गोथिक व भारतीय शैली याचं मिश्रण आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मोटार व्हेइकल ऍक्ट 2000 नुसार ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय वाहन चालवण्यास
किती दंड आहे किंवा दंड किती आहे. ड्रायव्हिंग लायसन जर नसेल आपल्याकडे गाडी चालवत असताना तर आपल्याला किती दंड आकारला जाऊ शकतो. ऑप्शन ए 500, बी 1000, सी 5000 आणि डी 10000. चला, मोटार व्हेकल ऍक्ट नवीन जो 2019चा सुधारित कायदा आहे त्या कायद्यानुसार आपल्याला वाहन चालवत असताना किती दंड आकारू शकतात जर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसेल तर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 5000 रुपये. आलं का लक्षात. नवीन 2019चा सुधारित मोटार व्हेकल ऍक्ट कायदा. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा पुनर्विचार अधिकार कोणत्या कलमानुसार आहे. बघा, सुप्रीम कोर्टचा जो पुनर्विचार अधिकार आहे तो कोणत्या कलमानुसार आहे. कलम 124, कलम 137, कलम 226 आणि कलम 368. चला मित्रांनो, प्लीज तुमचं उत्तर कमेंट करत चला. तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढ्या मलाही आनंद मिळतो की तुम्ही सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत याची एक खात्री येते. आणि तुमच्यापर्यंत असेच नवनवीन प्रश्न घेऊन येण्यासाठी मलाही आनंद होतो. त्यामुळं प्लीज मित्रांनो तुम्ही कमेंट करत चला. आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे कलम 137. कलम 137 नुसार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा पुनर्विचार अधिकार त्या कलमानुसार आहे. आलं का लक्षात. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 131 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे. बघा, भारतीय राज्यघटनेतील कलम 131 जे आहे ते कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे. अपील, मूळ अधिकार क्षेत्र, पुनर्विचार आणि श्रमदान. चला, याचं करेक्ट उत्तर आहे मूळ अधिकार क्षेत्र. ओरिजिनल जस्टिस जे आहे त्याच्याशी संबंधित आहे. कोणतं कलम तर कलम 131 मूळ अधिकार क्षेत्राशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर. बॉम्बे हायकोर्टचे औरंगाबाद जे खंडपीठ आहे त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली. बघा, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की बॉम्बे हायकोर्ट जे आहे ते हायकोर्टचं जे खंडपीठ आहे औरंगाबाद खंडपीठ त्या खंडपीठाची स्थापना कधी झाली आपल्याला विचारलं जाऊ शकतं. अतिशय महत्वाचा, एकदम महत्वाचा प्रश्न आहे. 1956, 1982, 1990 आणि 2001 औरंगाबाद खंडपीठाची स्थापना कधी झाली तर करेक्ट उत्तर 1982 साली औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली. आणि मित्रांनो बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर केलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायचं आहे. त्याचबरोबर आपले हे व्हिडिओची लिंक जी आहे ती जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवायची आहे की जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. आणि प्रश्न तुमच्या समोर. वाहन चालवताना ब्लड मध्ये जे अल्कोहोलचं लिमिट आहे ते किती आहे. बघा, वाहन चालवताना ब्लड मध्ये अल्कोहोलचं लिमिट किती असलं पाहिजे हे इथं विचारलेलं आहे. हा देखील प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारला जाऊ शकतो. तर याचं करेक्ट आन्सर आपल्याला कमेंट करायचं आहे. ऑप्शन मध्ये बघा 20 mg, 30 mg, 40 mg आणि 50 mg. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा 30 mg जे आहे ते आपल्या ब्लड मध्ये अल्कोहोलचं लिमिट आहे आपण वाहन चालवत असताना. तर मित्रांनो बघा, अशाच नवनवीन प्रश्नांसाठी आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.